Hello students, I am Mani PB from SJM College, Karak. In previous video lecture, we are discussed about the capacitors, charging and discharging of the capacitor and the different types of the capacitor. And in this video lecture, we are discussed about the inductor. So, inductor is a passive component. Inductor is a passive component. Passive component means those components which does not used in amplification and rectification. म्हणजे असे कंपोनेंट जे amplification आणि rectification मध्ये यूज केले जात नाही अशा कंपोनेंटला आपण म्हणणार आहे passive component. So the definition of the inductor is the ability of conductor to induce voltage by changing current. The ability of conductor to induce voltage by changing current म्हणजे असा कंडक्टर जो व्होल्टेज इंड्यूस करतोय, व्होल्टेज प्रोड्यूस करतोय. कधी प्रोड्यूस करतोय? ज्यावेळेस त्याच्यामधला करंट जो आहे तो व्हॅरी होतोय, चेंज होत राहतोय, त्यावेळेस तो कंडक्टर काय इंड्यूस करतोय, काय प्रोड्यूस करतोय? व्होल्टेज. त्याला काय म्हणणार आपण? इंडक्टर. सो इंडक्टर is measured in, or the unit of inductor is Henry. Unit of inductor is Henry. The symbol of inductor is like this. Symbol of the inductor is like this, and it is denoted by capital L. Inductor is denoted by a capital L, and the inductor are used in AC circuit mostly than DC circuit. आपला जो इंडक्टर आहे तो जास्त करून एसी सर्किट मध्ये यूज केला जातो, जास्त डीसी सर्किट पेक्षा. कशासाठी एसी सर्किट मध्ये यूज केला जातो? एसी म्हणजे काय आहे? अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय असते? तर तुमची जे सिग्नल आहे ते एक पर्टिक्युलर टाइम पिरियड झाल्यानंतर, हा एवढा टाइम पिरियड कंप्लीट झाल्यानंतर त्याची जी पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे तो चेंज करून तो कुठे जातोय? निगेटिव्ह पोलॅरिटी कडे जातोय. म्हणजे त्याचा जो करंट आहे तो कंटिन्युअसली चेंज होत जातोय. म्हणून तो यूज केला जातो मोस्टली इन अ एसी सर्किट. आणि डीसी सर्किट मध्ये तो कमी यूज केला जातो किंवा यूज केला जात नाही. कशासाठी? तर आपला जो डीसी आहे तो काय कसा असतो? एका स्ट्रेट लाईन मध्ये किंवा एका स्ट्रेट ह्याच्यामध्येच फक्त फ्लो करतो. त्याच्यासाठी inductor are mostly used in AC circuit than a DC circuit. So inductor is a passive component and it is the ability of the conductor to induce voltage by changing current. म्हणजे आपला जो इंडक्टर आहे तो व्होल्टेज इंड्यूस करणार आहे, व्होल्टेज प्रोड्यूस करणार आहे. कधी प्रोड्यूस करणार आहे? ज्यावेळेस त्याच्यातला जो करंट आहे तो व्हॅरी होणार आहे, त्यावेळेस तो काय करणार आहे? व्होल्टेज इंड्यूस करणार आहे, व्होल्टेज प्रोड्यूस करणार आहे. आणि आपण इंडक्टर कशामध्ये मेजर करणार आहे? युनिट आहे इंडक्टरचं हेनरी. हेनरी मध्ये आपण जो इंडक्टर आहे तो मेजर करणार आहे. आणि सिम्बॉल ऑफ द इंडक्टर इज लाईक दिस, अँड इट इज डिनोटेड बाय, इंडक्टर आर डिनोटेड बाय अ कॅपिटल L. आणि इंडक्टर आर मोस्टली यूज्ड इन अ AC circuit than a DC circuit. Now we will discuss how the inductor will induce the
voltage. Suppose इंडक्टर म्हणजे काय असतं तर एक कंडक्टर असतो आणि त्या कंडक्टरला आपण ज्यावेळेस बाउंड करणार गुंडळणार त्यावेळेस काय प्रोड्यूस होणार इंडक्टर. म्हणजे सपोज हा तुमचा एक कंडक्टर आहे, कुठलाही एक कंडक्टर आहे आणि त्या कंडक्टरला मी ज्यावेळेस असं बाउंड करणार गुंडाळणार त्यावेळेस काय तयार होणार आहे आपला इंडक्टर. मग आता हे बघूया की हा जो इंडक्टर आहे हा कसं व्होल्टेज इंड्यूस करतोय किंवा कसं व्होल्टेज प्रोड्यूस करते. सो कंडक्टरचं फर्स्ट ऑफ काय असतो. सपोज हा आपला एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरमध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ करंट ट्रान्समिट केला जातो. करंट I इथून एका एंड पासून दुसऱ्या एंड मध्ये करंट ट्रान्समिट केला जातो. मग हा करंट कशामुळे ट्रान्समिट होतो, कशामुळे करंट ट्रान्समिट केला जातो फ्रॉम वन एंड ऑफ द कंडक्टर टू द अनदर एंड ऑफ द कंडक्टर बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. each conductor have its own magnetic field and because of this magnetic field current will flow from one end of the conductor to the another end of the conductor. म्हणजे करंट फ्लो केला जातो एका एंड पासून दुसऱ्या एंडला बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही ज्यावेळेस एक्सपांड होण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस काय होतं की तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जनरेट होतो म्हणजे व्होल्टेज जनरेट होतं आणि तिथं आपल्याला व्होल्टेज अवेलेबल होतं. सो हा आपला काय आहे इंडक्टर आहे आणि हा इंडक्टरला ज्यावेळेस मी एक बॅटरी कनेक्ट करते. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. अँड व्हेन आय कनेक्ट द बॅटरी टू अन इंडक्टर then the current I will start flowing towards the inductor. आणि ज्या वेळेस हा करंट या फर्स्ट वाइंडिंग मध्ये येईल त्यावेळेस काय होणार की इथं हा आपला इंडक्टर आहे. हा इंडक्टर आहे म्हणजे काय आहे आपला एक कंडक्टरच आहे. तो कंडक्टर हा काय करणार की ते जो करंट त्याच्या जवळ आलाय तो पुढं तो ट्रान्समिट करणार. कशामुळे ट्रान्समिट करणार आहे तर मॅग्नेटिक फील्डमुळे. आणि मॅग्नेटिक फील्डमुळे पहिल्या वाइंडिंग मधून करंट ट्रान्समिट केला जाणार आहे दुसऱ्या वाइंडिंग मध्ये, दुसऱ्याकडून तिसऱ्या वाइंडिंग मध्ये करंट ट्रान्समिट केला जाणार. कशामुळे तर मॅग्नेटिक फील्डमुळे. आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे इथं काय जनरेट होणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजेच काय जनरेट होणार EMF म्हणजेच काय जनरेट होणार व्होल्टेज. सो in this way the voltage will generate in a inductor. काय केलं मी तर एक इंडक्टर आहे. इंडक्टर म्हणजे काय आपला एक कंडक्टर आहे आणि कंडक्टर मध्ये करंट फ्लो केला जातो एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत. तर कशामुळे करंट फ्लो होतो बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि ती मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस एक्सपांड होण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जनरेट होतो म्हणजे व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट केलं जातं. सो मी इथं काय केलं तर एक इंडक्टर घेतला आणि त्या इंडक्टरला एक बॅटरी कनेक्ट केली आणि त्या बॅटरीचा ज्यावेळेस मी बॅटरी कनेक्ट केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी अमाऊंट ऑफ करंट ट्रान्समिट व्हायला सुरुवात झाली टुवर्ड्स द इंडक्टर. आणि इंडक्टरकडे तो करंट गेल्यानंतर तो करंट काय केला जाणार आहे फर्स्ट वाइंडिंग मधून सेकंड वाइंडिंग मध्ये ट्रान्समिट केला जाणार, सेकंड मधून थर्ड मध्ये ट्रान्समिट केला जाणार आहे करंट. आणि तिथं ऑलरेडी काय प्रेझेंट असणार आहे मॅग्नेटिक फील्ड आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे काय होणार तर तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जनरेट होणार म्हणजे तिथं काय जनरेट होणार व्होल्टेज जनरेट होणार. म्हणजे जसं जसं करंट तुमचा व्हॅरी होत राहणार तसं तसं अमाऊंट ऑफ व्होल्टेज तिथं जनरेट होत राहणार. अशा पद्धतीने आपला इंडक्टर काय करणार वर्क करणार. सो इंडक्टर आर classified in two types. Inductor are classified in two types. First type is self-inductance. You are self-inductor, and second type is mutual inductor. First type is a self-inductor, and second type is a mutual inductor.
Self inductor means the ability of inductor to induce voltage itself. म्हणजे असा इंडक्टर जो व्होल्टेज इंड्यूस करेल स्वतः, त्याला काय म्हणणार आपण? सेल्फ इंडक्टर. ability of inductor to induce voltage by itself. The ability of inductor to induce voltage by itself, त्याला काय म्हणणार आपण? सेल्फ इंडक्टर. म्हणजे सर्किट मध्ये तुमच्या फक्त एकच इंडक्टर कनेक्ट असणार आहे बॅटरीला आणि तो काय जनरेट करणार आहे? व्होल्टेज. त्याला आपण काय म्हणणार आहे? सेल्फ इंडक्टर. आणि म्युच्युअल इंडक्टर म्हणजे काय? The ability of inductor to induce voltage in two mutual सर्किट. म्हणजे असा इंडक्टर जिथमध्ये व्होल्टेज इंड्यूस होणार कशामध्ये? दोन म्युच्युअल सर्किट मध्ये. म्हणजे सपोज तुमची इथं एक कॉइल कनेक्टेड आहे, म्हणजे इथं एक इंडक्टर आहे आणि इथं एक कंडक्टर आहे आणि ह्या दोन इंडक्टर मध्ये व्होल्टेज इंड्यूस होणार. तर म्हणजे काय होणार? आपण एका कॉइलला काय प्रोव्हाइड करणार? व्होल्टेज प्रोव्हाइड करणार, काहीतरी अमाऊंट ऑफ व्होल्टेज. आणि ते व्होल्टेज जे प्रोड्यूस होणार आहे, इंड्यूस होणार आहे, ते व्होल्टेज ट्रान्समिट केलं जाणार आहे सेकंड इंडक्टरला विथ द हेल्प ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सच्या और मॅग्नेटिक फ्लक्सच्या थ्रू व्होल्टेज ट्रान्समिट केलं जाणार फ्रॉम फर्स्ट इंडक्टर टू द सेकंड इंडक्टर. त्याला आपण काय म्हणणार आहे? म्युच्युअल inductors. So this is the two types of the inductor, self inductor and mutual inductor. So according to material are used in an inductor, they are classified in a three types. According to material used in inductor, they are classified in three types. म्हणजे त्याच्यामध्ये जो मटेरियल यूज केले त्याच्या अकॉर्डिंग इंडक्टर तीन टाइप मध्ये डिवाइड झाला आहे. फर्स्ट टाइप आहे एयर कोर इंडक्टर, सेकंड टाइप आहे आयर्न कोर इंडक्टर, and third type है ferrite core inductor. कोणते तीन टाइप है? एयर कोर इंडक्टर, आयर्न कोर इंडक्टर and ferrite core inductor. So as the name indicate, in air core inductor, air is used as a core material. In air core inductor, air is used as a core material. Air is used as a core material. Means the copper wire or a metal wire are wound on a hollow tube. In air core inductor, copper wire or conductor are wound on hollow tube. कशावरती
हॉलो ट्यूबवरती, मोकळ्या अशा ट्यूबवरती जी आतून पोकळ आहे अशा ट्यूबवरती ती काय केली जाते, वाउंड केली जाते. आणि सिम्बॉल ऑफ एअर कोर इंडक्टर इज लाईक दिस इज द सिम्बॉल ऑफ द एअर कोर इंडक्टर. नेक्स्ट इज द आयर्न कोर इंडक्टर. आयर्न कोर इंडक्टर means here iron is used as a core material. Iron is used as core material. Iron is used as a core material. So iron is a good, iron हा जे आहे ते काय आहे की एक चांगलं कंडक्टिंग मटेरियल आहे इन केस ऑफ मॅग्नेट. सो तिथं कमी लॉसेस जनरेट होणार ॲज कम्पेअर टू अदर. सो इन आयर्न कोर देयर इज अ लेस leakage of current in air core inductor. In iron core inductor there is a less leakage of current, कारण की आपला जो आयर्न हे मटेरियल आहे ते काय आहे की गुड कंडक्टर आहे फॉर मॅग्नेट. सो there is less leakage of current. And symbol of iron core inductor is like this. This is the symbol of the iron core inductor. And the third type is ferrite core inductor. Ferrite core means the ferrite is a artificial material which are used as a core. Ferrite is artificial material used as a core. Ferrite is artificial material used as a core. And in ferrite core inductor there is a less or a minimum leakage of current. जरी फेराइट कोर हे आर्टिफिशियल मटेरियल असेल तरी ते ॲज अ मेटल किंवा ॲज अ मेटल यूज केलं जातं इन अ इंडक्टर. अँड त्याच्यामध्ये मिनिमम लीकेज ऑफ करंट असते. आणि सिम्बॉल ऑफ फेराइट कोर इज लाईक दिस. दिस इज द सिम्बॉल ऑफ द फेराइट कोर इंडक्टर. सो according to material are used in inductor, they are classified in 3 types: air core inductor, iron core inductor and ferrite core inductor. Air core inductor means what? The air is used as a core material in a air core inductor. In air core inductor, copper wire or a conductor are wound on a hollow tube. अशी पोकळ एखाद्या ट्यूब वरती ती जी कॉपर वायर आहे आणि और अ कंडक्टर आहे ती वाउंड केली जाते. आणि त्याचा सिम्बॉल असा या पद्धतीने आपण डिनोट करतो. त्याच्यानंतर आहे आयर्न कोर इंडक्टर. सो आयर्न कोर इंडक्टर, इन आयर्न कोर इंडक्टर आयर्न इज यूज्ड ॲज अ कोर मटेरियल. अँड बिकॉज ऑफ आयर्न देयर इज अ लेस लीकेज ऑफ करंट इन अ iron core inductor. And the symbol of iron core inductor is like this. And the last is the ferrite core inductor. In ferrite core inductor, the ferrite is a artificial material are used in a core. म्हणजे आपलं जे फेराइट जो आपण यूज करणार आहे मटेरियल ते कसलं आहे मटेरियल आहे आर्टिफिशियल मटेरियल आहे आणि ते आपण ॲज अ कोर यूज करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मिनिमम लीकेज ऑफ करंट असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ करंट लीक
केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये symbol of the ferrite core inductor is like this. So in next video lecture we are discuss the next point, which is the transformer. Thank you.